झालं चालेल. Good morning, friends. Welcome to MCGM YouTube channel. Myself, Ganesh Pawar, from Ashok Nagar Municipal Secondary School, Kandivali East, as an assistant teacher. Today's subject English, topic writing skill, subtopic dialogue writing. Friends, before going to start our today's topic, let's we revise our last topic. Last topic we have discussed about letter writing. मागच्या तासिकेला आपण पत्रलेखनाचा अभ्यास केलेला आहे. What is mean letter? A letter is a written communication between two peoples. दोन व्यक्तींमधला लिखित संवाद. Types of letter writing: informal letter and फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र आणि फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. इन्फॉर्मल लेटर इज रिटन टू फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स अँड रिलेटिव्स. जे पत्र आपण आपले नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती यांना लिहितो त्याला आपण अनौपचारिक पत्र असं म्हणतो. अँड फॉर्मल लेटर इट इज ऑल्सो कॉल्ड ऑफिशियल लेटर किंवा कार्यालयीन पत्र त्याला असं आपण म्हणतो. स्टेप्स ऑफ लेटर रायटिंग: sender address and date, salutation, body of the letter, complimentary closure and ending lines. आपण पत्र लिखण्याच्या पायऱ्या यांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला होता आणि त्या कशा लिहायच्या या बाबतीत मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. सेकंड टॉपिक आपण रायटिंग स्किल मधला आपण बघितलेला आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. Ask two activities. First, non-verbal to verbal. म्हणजे नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिकचं रूपांतर तुम्हाला शाब्दिक फॉर्ममध्ये करायचं असतं. अँड सेकंड असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. शाब्दिक माहितीचं रूपांतर अशाब्दिक माहितीमध्ये करायचं आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी: इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ टेबल, चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्रॅम और वेब. या प्रश्नामध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली असते ती टेबलमध्ये, चार्टमध्ये, पाय चार्टमध्ये, फ्लो चार्टमध्ये किंवा टी डायग्रॅममध्ये दिलेली असते. यू हॅव टू कन्व्हर्ट और ट्रान्सफर दॅट इन्फॉर्मेशन इन टू अ पॅसेज और पॅरेग्राफ. तुम्हाला त्या माहितीचं रूपांतरण एका परिच्छेदमध्ये किंवा पॅसेजमध्ये करायचं असतं. सेकंड आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ पॅसेज और पॅरेग्राफ. तुम्हाला या ठिकाणी जी माहिती आहे ती माहिती एका परिच्छेदमध्ये किंवा पॅरेग्राफमध्ये दिलेली असते. ट्रान्सफर इन्फॉर्मेशन इन टू द गिवन फॉर्म. आणि तुम्हाला त्या परिच्छेदमधली माहितीचं रूपांतरण तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? टेबल, चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्रॅम और वेब या फॉर्ममध्ये तुम्हाला त्या माहितीचं रूपांतर करायचं आहे. आलं लक्षात? दोघं फॉर्म जर आपण बघितले, दोघं प्रकार जर आपण बघितले तर दोघं एकमेकाला कसे आहेत? अपोजिट आहेत. पहिल्या याच्यात परिच्छेद दिलेला तो तुम्हाला काढायचे. सेम फॉर्म मध्ये शॉर्ट इन्फॉर्मेशन असते, ब्रीफ इन्फॉर्मेशन असते, त्याचं रूपांतरण तुम्हाला परिच्छेदमध्ये करायचं आहे. मित्रांनो, रायटिंग किंवा लेखन कौशल्य हा कृती केला भाग आहे, कारण त्याला जर आपण बघितलं तर त्याचं गुणदान जे आहे ते तुमचं 25 ते 30 मार्काचं आहे. म्हणून त्याचा व्यवस्थित सराव करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले मार्क मिळतील. कारण हा जो भाग आहे हा 9वीला तसेच 10वीला सेम आहे, सारखा आहे, जशाचा तसाच आहे. ओके. Now today we are going to start our actual topic, dialogue writing. Question 5B, dialogue writing. प्रश्न 5वा ब हा संवाद लेखनाचा असतो. डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन. डायलॉग रायटिंग B1 जी ऍक्टिव्हिटी असते ती तुमची संवाद लेखनाची असते. और ड्राफ्टिंग अ स्पीच B2
आणि संभाषण तयार करणे. स्पीच म्हणजे संभाषण किंवा भाषण, जे आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर अशा दिवशी आपण जे बोलतो ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. अशा 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन 5B मध्ये विचारल्या जातात. त्यापैकी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी लिहायची असते. त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन असते, डू एनी वन ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन 5B 5 मार्क्स. प्रश्न 5ब याला एकूण 5 मार्क्स आहेत. नाव लेट्स वी सी व्हॉट इज मीन डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग म्हणजे काय किंवा संवाद लेखन म्हणजे काय? इट इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल्स अबाउट एनी टॉपिक. दोन व्यक्तींमधला संवाद. The main purpose of writing dialogue is to make students able to complete any conversation with grammatical correctness. बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन व्यक्तींमधला संवाद व्याकरणदृष्ट्या ग्रामर स्ट्रक्चर नुसार आपल्याला तयार करायचा असतो. अँड ड्रॉ अ मिनिंगफुल कन्व्हर्सेशन. आणि काय करायचं, आपल्याला अर्थपूर्ण संवाद त्या ठिकाणी तयार करायचा आहे. नुसता संवाद लिहून चालणार नाही, तर तो संवाद आपल्याला दिलेल्या त्या थीमवर, त्या चिटचॅट ॲक्टिव्हवर, त्या टॉपिकवर अनुसरून असला पाहिजे आणि त्याच्यातून पूर्ण अर्थ प्राप्त झाला पाहिजे. तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, डायलॉग असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. Marking scheme, गुणदान योजना. You have asked 3 activities in that question, A, B and C. A, prepare a dialogue from jumbled sentences, 1 mark. B, complete the dialogue, 1 mark. C, write a dialogue on given theme, 3 marks. Total 5 marks. तुम्हाला याच्यामध्ये 3 सब प्रश्न विचारलेले असतात, A, B आणि C. A ला 1 मार्क असतो, B ला 1 मार्क असतो आणि C ला 3. असे एकूण 5 मार्काचा आपला हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स व्हाईल रायटिंग अ डायलॉग. संवाद लेखन करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. फर्स्ट, प्रॉपर रीडिंग. बिफोर गोइंग टू राईट अ डायलॉग यू शुड रीड अ डायलॉग प्रॉपरली. तो जो डायलॉग दिलेला आहे, संवाद दिलेला आहे किंवा जे प्रश्न दिला आहे, कृती दिलेली आहे, त्याचं तुम्ही अगोदर व्यवस्थित वाचन करा. कन्व्हर्सेशन अकॉर्डिंग टू द कंटेंट. आणि जो आशय दिलेला आहे, जो विषय दिलेला आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याला अनुसरूनच आपलं संभाषण असलं पाहिजे. पंक्च्युएशन, विरामचिन्हे. लेखन कौशल्यामध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्व आहे, कारण त्यामुळेच आपल्याला योग्य अर्थ प्राप्त होतो. आपण फुलस्टॉप किंवा कॉमाची जागा जरी आपण चेंज केली तरी त्या वाक्याचा अर्थ वेगळा होतो. लक्षात, म्हणून पंक्च्युएशन मार्क्सला अतिशय महत्त्व आहे. टेन्स, काळ, आपण कुठल्या काळातलं वाक्य वापरणार आहोत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. सब्जेक्ट आणि वर्ब, कर्ता आणि क्रियापदचा आपण योग्य फॉर्म आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. प्रॉपर बिगिनिंग अँड एंड. आपल्या संवादाची सुरुवात आणि शेवट हा सुद्धा व्यवस्थित किंवा योग्य असला पाहिजे. टेक केअर ऑफ फॉर्मल अँड इनफॉर्मल टोन. इन दिस पॉइंट यू हॅव टू अवेअर अबाउट युअर लँग्वेज. आपली जी भाषा आपण वापरणार आहोत त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर आपले शिक्षक असतील, वरिष्ठ असतील किंवा आदरणीय व्यक्ती असतील तर आपण फॉर्मल लँग्वेजचा वापर करायचा आहे. जर आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, कलिग असतील तर त्यांच्यासोबत आपण इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक भाषेचा आपण वापर करू शकतो. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स while writing a dialogue. Now let's we see first our sub activity A, preparing a dialogue from jumbled sentences. Jumbles means mixed sentences. याच्यामध्ये तुम्हाला जी वाक्य असतात ती मिसळून दिलेली असतात, त्यांना तुम्हाला फक्त योग्य क्रम लावायचा असतो. 4 सेंटेन्सेस फ्रॉम चिटचॅट ॲक्टिव्हिटी. आणि या ठिकाणी जे 4 वाक्य दिलेले असतात ते 4 वाक्य तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठाच्या सुरुवातीला किंवा कवितेच्या सुरुवातीला ज्या चिटचॅट ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यामधून घेतलेले असतात. सेंटेन्स आर जम्बल्ड. जम्बल्ड मिक्स. या ठिकाणी तुम्हाला वाक्य मिसळून दिलेले असतात. अरेंज देम इन अ प्रॉपर ऑर्डर. त्या मिसळून दिलेल्या वाक्यांना तुम्हाला क्रमानुसार या ठिकाणी लावायचं आहे. एक्झाम्पल, ए आणि बी त्यातला दोघांचा संवाद या ठिकाणी आहे. मी टू, बी आय एम फाईन. ए हॅपी टू सी यू आफ्टर लॉंग टाइम. बी हाय हाऊ आर यू.
ओके, दिस इज अ मिक्स सेंटेन्सेस. वी कांट गेट प्रॉपर मिनिंग, आपल्याला त्याच्यातनं योग्य अर्थ भेटत नाही. लेट्स वी सी आन्सर. ए, हाय, हाऊ आर यू. बी, आय एम फाईन, थँक यू. ए, हॅपी टू सी यू आफ्टर लॉंग टाईम. बी, मी टू. तर आपण बघितलं की वरील वाक्य जेव्हा आपण वाचली किंवा रीड केली तेव्हा आपल्याला योग्य अर्थ प्राप्त होत नाही, परंतु त्याच वाक्यांना आपण प्रॉपर ऑर्डरने अरेंज केली तर आपल्याला त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होतो. तर अशी ही आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे, प्रिपेअरिंग अ डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्सेस. इट्स व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटी, इट्स व्हेरी इजिएस्ट ऍक्टिव्हिटी. ओके. बी, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. खाली दिलेला डायलॉग किंवा संवाद तुम्हाला पूर्ण करायचा असतो. चिटचॅट ऍक्टिव्हिटी फ्रॉम युअर टेक्स्टबुक्स. यामध्ये सुद्धा तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिलेली असते ती आपल्या चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधीलच असणार आहे. 2 क्वेश्चन्स ऑन अ थीम. 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतात. राईट प्रॉपर रिस्पॉन्स अँड कम्प्लीट द डायलॉग. तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रश्न विचारलेले त्यांचं योग्य उत्तर तुम्हाला देऊन तो संवाद पूर्ण करायचा असतो. सो आय थिंक इट इज सो क्लिअर. अतिशय क्लिअर आहे, स्पष्ट आहे. 2 प्रश्न असतात, त्या प्रश्नांचे फक्त आपल्याला प्रॉपर रिस्पॉन्स किंवा उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. एक्झाम्पल. ए, हु इज युअर फेवरेट टीचर. बी, बी म्हणजे कोण, आपण. आपल्याला त्या ठिकाणी आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. आलं लक्षात. ए, व्हाय डू यू लाईक हर ऑर हिम. बी, आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. तर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एक्झाम्पल आपल्याला या ऍक्टिव्हिटीवर अशा पद्धतीने असणार आहे. मग त्याचं आन्सर कसं लिहायचं, खाली दिलेलं आहे बघा. ए, हु इज युअर फेवरेट टीचर. तुम्हाला तो जो प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला अगोदर या ठिकाणी घ्यायचा आहे. मग आपण तो या ठिकाणी घेतलेला आहे. हु इज युअर फेवरेट टीचर. बी, आपला रिस्पॉन्स, मिस्टर पवार इज माय फेवरेट टीचर. ए, व्हाय डू यू लाईक मिस्टर पवार. बी, ही इज माय फेवरेट टीचर बिकॉज ही इज व्हेरी काइंड अँड कोऑपरेटिव्ह. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संवाद पूर्ण करायचा आहे. आलं लक्षात. नुसतं उत्तर लिहायचं नाही, कारण संवादामध्ये ते 4ही वाक्य त्या ठिकाणी तुमच्या आन्सर मध्ये आली पाहिजे. सो दिस इज अवर सेकंड ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. सी, रायटिंग अ डायलॉग ऑन गिवन थीम. थीम मीन्स टॉपिक और सब्जेक्ट. तुम्हाला एखादा घटक दिला असेल किंवा विषय दिलेला असेल त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी डायलॉग तयार करायचा आहे. थीम फ्रॉम चिटचॅट ऍक्टिव्हिटी, प्रोज अँड पोयम. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जी चिटचॅट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकामधील ते धडे आहेत किंवा कविता आहेत यांच्यामधूनच ती घेतली गेलेली असणार आहे. सेकंड, प्रिपेअर अ डायलॉग बिटवीन 2 पीपल. जसं आपण अगोदर बघितलं की प्रत्येक डायलॉग हा 2 व्यक्तींमधला असतो. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डायलॉग हा 2 व्यक्तींमधील तयार करायचा आहे. 3, minimum 3 meaningful dialogues required. Here is one condition, you have to write minimum 3 meaningful dialogues. मग 3 डायलॉग्स म्हणजे कसे, ए बोलणार परत बी बोलणार, ए बोलणार परत बी बोलणार, ए बी, अशा पद्धतीने हे झाले 3 डायलॉग्स. म्हणजे 6 एक्सचेंजेस आर रिक्वायर्ड देअर. इट्स हॅव 5 मार्क्स. त्याला एकूण 5 मार्क आहेत. तर बघूया आपण ही ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीची असणार आहे. एक्झाम्पल, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन हाऊ टू चूज अ करिअर. आता आपल्याला या ठिकाणी थीम दिलेली आहे. थीम काय आहे, हाऊ टू चूज अ करिअर. आता या थीमवर, या विषयावर आपल्याला काय लिहायचं आहे, डायलॉग लिहायचा आहे. आन्सर, टायटल आपण तेच घेतलं जे आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, हाऊ टू चूज अ करिअर. हिअर आय हॅव क्रिएटेड डायलॉग बिटवीन अमित अँड सुमित. मी आता अमित आणि सुमित या 2 विद्यार्थ्यांमधला संवाद या ठिकाणी तयार केलेला आहे. तुम्ही कुठलेही नावं त्या ठिकाणी घेऊ शकता, तुमचं स्वतःचं घेऊ शकता, तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अमित, आता आपली थीम काय आहे, हाऊ टू चूज करिअर.
मग आपला डायलॉग ह्या विषयाला अनुसरून असला पाहिजे, तरच आपल्याला प्रॉपर किंवा चांगले गुण मिळणार आहेत. अमित, आय एम रिअली कन्फ्यूज अबाउट चुजिंग माय करिअर. अमितला प्रश्न आहे की मी माझ्या करिअर निवडीबाबतीत मी अतिशय गोंधळलेला आहे. हाऊ कॅन यू हेल्प मी? सुमित, डिसाइड युअर गोल फर्स्ट. सुमित त्याला सांगतोय की तू अगोदर तुझं गोल निश्चित कर अँड प्लॅन अकॉर्डिंगली, आणि त्यानुसार काय कर, नियोजन कर. वर्क हार्ड टू अचीव युअर गोल, आणि तुझं ध्येय गाठण्यासाठी तू भरपूर मेहनत घे. अमित, बट हाऊ कॅन आय सेट माय गोल? Sumit, think about your interest first, your abilities and skill, and then set your goal. Amit, I got it. What are the other factors considered to be important? Sumit, your goal should be smart. Then only you will be able to achieve it. Amit, that's right. Thanks a lot, dear. Now I am relaxed. Sumit, you are welcome. So, friend, our dialogue should be on our given theme. आपला जो डायलॉग आहे, जो विषय, जी थीम आपल्याला दिली त्याच्यावर आपला डायलॉग असला पाहिजे. मुलं 1 पेज 1.5 पेज डायलॉग लिहितात, परंतु दिलेला डायलॉग हा आपल्या थीमवर नसतो, विषयाला अनुसरून नसतो, म्हणून त्यांना अर्धा 1 मार्क दिला जातो. आणि लक्षात, म्हणून आपला डायलॉग हा कसा असला पाहिजे, प्रॉपर सब्जेक्टवर, प्रॉपर टॉपिकवर असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नामध्ये आपण 3 ऍक्टिव्हिटी बघितला, ए, बी आणि सी. ए आहे जंबल सेंटेन्सेस, त्याला अरेंज करायचं आहे. बी आहे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, खालील डायलॉग पूर्ण करायचा असतो. 2 प्रश्न असतात, त्याची आपण उत्तरं लिहायची. आणि सेकंड असतो राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम, दिलेल्या विषयावर तुम्हाला काय करायचा असतो, डायलॉग लिहायचा असतो. नाव लेट्स वी सी मॉडेल डायलॉग्स विथ आन्सर. तर आपण या ठिकाणी आता काही नमुने प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत, त्यांच्या उत्तरासहित. ए ऍक्टिव्हिटी, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग्स. खालील वाक्य क्रमानुसार लावून अर्थपूर्ण संवाद तयार करायचा आहे. 1. यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. 2. Why so? 3. Do you believe in God? 4. I believe in hard work more. So these are the 4 sentences. So you have to now arrange them in proper order. Answer. Do you believe in God? Second. Yes, I do, but don't totally depend on His blessing. Third. Why so? Fourth. I believe in hard work more. बघा, योग्य क्रम लावला तर आपल्याला अतिशय सोपी अशी ऍक्टिव्हिटी आहे. आलं लक्षात? बी, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, खालील संवाद पूर्ण करायचा आहे. ए, डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वेर अ चाइल्ड? बी, आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. ए, हू युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज? बी, आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. आन्सर बघूया. A, did you like to hear bedtime stories when you were a child? B, yes, I heard many bedtime stories when I was a child. A, who usually told you the bedtime stories? B, my grandmother and my grandfather also told me the bedtime stories. So this is our activity B. तर अशा पद्धतीने आपण आपली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. दिलेल्या प्रश्नांना योग्य, समर्पक, अचूक उत्तर लिहिणं आपल्या या ठिकाणी अपेक्षित आहे. सी, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस विथ अ न्यू गर्ल ऍडमिटेड इन युअर क्लास. आता थीम काय, या ठिकाणी अगोदर आपण थीमला अंडरलाईन करायची की आपल्याला डायलॉग कुठल्या थीमवर तयार करायचा आहे. मग थीम आहे अ न्यू गर्ल ऍडमिटेड इन युअर क्लास. एका नवीन मुलीने तुमच्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तिच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी संवाद तयार करायचा आहे. तुम्ही तिचं नाव कुठलंही घेऊ शकतात. लक्षात? मग या ठिकाणी निशा आणि आयशा असे 2
पात्र मी या ठिकाणी घेतलेले आहेत. निशा काय म्हणते बघूया. हाय निशा हिअर. मे आय नो युअर नेम प्लीज. आयशा. आय एम आयशा. हॅपी टू मीट यू प्लीज. निशा. आय थिंक यू आर न्यू इन दिस स्कूल. बाय द वे, where are you from? Aisha. Yes, you are right. I came here from Nagpur. Nisha. Did you like our school? Aisha. Yes. We came to know the reputation of this school. So I took admission here. Nisha. That's great. Let's be friends. Aisha. Sure, it's my pleasure. तर आयशा हिने या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि त्या आयशा सोबत निशाने या ठिकाणी संवाद साधलेला आहे. आपल्याला मिनिमम 3 डायलॉग सांगितलेले आहेत. आपण 3 पेक्षा जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. का लिहायचं आहे? कारण जर आपल्या 3 पैकी एखादा डायलॉग चुकला तर आपले मार्क त्या ठिकाणी जाणार नाहीत. म्हणून मिनिमम कमीत कमी पण आपण काय लिहायचे 4 ते 5 डायलॉग लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून एखादा डायलॉग मध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, ग्रॅमॅटिकल काही चूक झाली, टेन्स मध्ये काही चूक झाली तर आपले मार्क त्या ठिकाणी जाणार नाहीत. म्हणून आपण 3 पेक्षा जास्त डायलॉग लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न मॉडेल क्वेश्चन विथ आन्सर या ठिकाणी बघितलेला आहे. नाव लेट्स वी सी सेकंड मॉडेल क्वेश्चन. आपण दुसरा नमुना प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. मॉडेल डायलॉग विथ आन्सर. ए. प्रिपेअरिंग अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. ऍक्टिव्हिटी नंबर ए. 1. Oh, that is also great. 2. To keep myself fit, I practice yoga. What do you do? 3. What do you do? Keep yourself mentally and physically fit. 4. I take exercise in a gym. These are the jumble sentences. Now, let's we arrange them in proper order. आपण त्यांना आता योग्य क्रमाने लावूया. Answer. First, what do you do? Keep yourself mentally and physically fit. 2. To keep myself fit, I practice yoga every day. 3. What do you do? I take exercise in a gym. 4. Oh, that's also great. या ठिकाणी 1 आणि 2 या दोघांमधली 4 वाक्य मिसळून दिलेली होती. तीच वाक्य आपण संवादाच्या क्रमानुसार आपण या ठिकाणी लावलेली आहेत. सेकंड ऍक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग्स. खालील संवाद पूर्ण करायचा आहे. ए आणि बी या दोघांमधला संवाद आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा. मम्मी. हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स लॉसिंग युअर वे? बी. आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. ए. व्हॉट विल यू डू इफ यू वेर लॉस्ट इन अ न्यू सिटी? बी. आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. आन्सर बघूया आता आपण. याचा आन्सर आपण कसं लिहायचं आहे. ए. हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स लॉसिंग युअर वे? तुम्ही तुमचा मार्ग कधी चुकलेला आहात का? बी. यस. वेन आय हॅड बीन इन पुणे ॲट माय अंकल्स प्लेस. तुम्ही वाटेवर कुठलाही तुम्हाला जो तुमच्या आयुष्यातला प्रसंग असेल तो तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. आणि लक्षात. ए. व्हॉट वुड यू डू इफ यू वेर लॉस्ट इन अ न्यू सिटी? तुम्ही जर नवीन शहरामध्ये हरवलात तर तुम्ही काय कराल? रिप्लाय काय असणार? बी. इफ आय फील आय एम लॉस्ट I will ask someone or call our relatives to ask the way out. तुम्ही हरवलात तर तिथं कुणातरी आपण चौकशी करणार किंवा आपल्या नातेवाईकांना आपण काय करणार? कॉल करणार. अशा पद्धतीचा रिप्लाय बी ने त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी याचा आपण संवाद या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या ऍक्टिव्हिटी आहेत. आपण जर त्याचा व्यवस्थित सराव केला तर आपल्याला सहज चांगले गुण या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ह्या सर्व ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या चिटचॅट ऍक्टिव्हिटी आहेत त्यामधीलच ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. सी. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्सरसाइज. आता या ठिकाणी थीम काय आहे आपली? इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्सरसाइज. ओके. Answer. Exercise regularly, live healthy life. You can also modify your title. तुम्ही तुमच्या टायटल मध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी आपण उदाहरण दाखल तो केलेला आहे.
आता या ठिकाणी वी हॅव प्रिपेअर्ड अ डायलॉग बिटवीन अतुल अँड प्रतीक. अतुल आणि प्रतीक यांच्यातला आपण या ठिकाणी संवाद लिहिलेला आहे. विषय काय आहे आपला? इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्सरसाइज, व्यायामाचं महत्व. बघूया मग. अतुल आणि प्रतीक यांचा जो संवाद आहे, जे आपण अगोदर पॉइंट घेतलेले होते की संवाद लिहिताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतलेली आहे, त्या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी झालेला आहे काय ते तुम्हाला टॅली करायचं आहे. आलं लक्षात? आपली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपला संवाद, आपली जी थीम दिलेली आहे त्या थीमवरच असला पाहिजे. आपला संवाद थीम सोडून नसावा, व्याकरण दृष्ट्या चुकीचा नसावा. एवढ्या दोन गोष्टींची आपण जास्त काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी चांगले मार्क्स मिळणार आहेत. बघूया मग अतुल आणि प्रतीक यांच्यातला संवाद. अतुल, हाय प्रतीक, सीम्स कमिंग बॅक फ्रॉम जिम, डू यू एक्सरसाइज रेग्युलरली? अतुलने प्रश्न विचारलेला आहे प्रतीकला. प्रतीक, यस अतुल, 1 hour in the evening is dedicated for exercise regularly. It enhances my mood and gives me improved sense of well-being. Atul, good, but don't get time to do so even if I wish. अतुल म्हणतोय माझी इच्छा आहे परंतु मला वेळ नाही. प्रतीक, यू शुड सेट अपार्ट अन अवर फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. बघा प्रतीक म्हणतोय किती बिझी शेड्यूल असेल, आपण 1 तास आपल्या व्यायामासाठी काढला पाहिजे. इट विल increase your energy level as well as strengthen your muscles. बघा तो म्हणतो की व्यायामाने आपली ऊर्जा वाढते, तसेच आपले मसल्स सुद्धा कसे होतात? मजबूत होतात. अतुल अतुल म्हणतो दॅट्स राईट बडी, समटाइम्स आय फील बोर्ड, आय विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय ब्रेन पॉवर. Pratik, yes, you are right. Besides, it is a good for your heart and improves your immune system. बघा. Atul, yes, you are absolutely right. I will join you from tomorrow. Pratik, that's good. You are welcome. बघा. प्रतीक आणि अतुल या दोघांमधला आपली जी थीम होती इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्सरसाइज, याच्यावर आपण संवाद या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने संवाद त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. सो इन दिस वे, in today's lecture we have discussed about letter writing, information transfer as well as dialogue writing. In dialogue writing we discuss what is mean dialogue. Dialogue, it is a communication between two people on any topic. And we also discuss about the 3 sub activities A, B and C. A, prepare a dialogue from jumbled sentences. B, complete the following dialogue. And C, write a dialogue on given theme. तर आजच्या तासिकेला आपण सुरुवातीपासून लेखन कौशल्यांमधले जे महत्त्वाचे भाग आहेत पत्रलेखन, माहितीचे रूपांतरण आणि संवाद लेखन. संवाद लेखनामध्ये संवाद लेखन म्हणजे काय? संवाद लेखनामध्ये विचारल्या जाणाऱ्या त्या 3 कृती आहेत, त्यांचा आपण अर्थ, त्यांचे प्रश्न, त्यांचं उत्तर कसं लिहायचं आणि नमुना प्रश्न यांचा सविस्तर या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. आय होप all of you understood dialogue writing very well.